नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, रेल्वेमध्ये ग्रुप डी या संवर्गातील 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन 10वी पास वरती ही पदभरती येणार असल्याचं समोर आलेलं आहे. तर या पदभरतीचं शॉर्ट नोटीस देखील जारी झालेले मित्रांनो, परंतु अजून काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. जेव्हा 18 तारखेला हे नवीन एक नोटीस जारी झालं होतं या पदभरतीविषयी, यावरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे. यामध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या युनिटनुसार वेगवेगळ्या पदसंख्या असणार आहे. याच्यावरती देखील आपण चर्चा केलेलीच होती. टोटल जर म्हटलं तर बघा, आपल्याला लास्टला इथं 32,438 जागांसाठी ही पदभरती येणार असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ही शॉर्ट नोटीस जारी झाली की पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होतील. त्यानंतर बाकीची इतर महत्त्वाची माहिती इतर नोटीसमध्ये इथं जाहीर झाली होती किंवा हे शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिली होती. परंतु अजून काही महत्त्वाचे अपडेट आलेले त्याच्यावरती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत आणि या नोटीस विषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. तर यामधील सर्वात महत्त्वाचं अपडेट जे असणार आहे मित्रांनो, जागा वाढ या विषयावरती असणार आहे मित्रांनो. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजून जागा वाढ होणार आहे मित्रांनो. आता जर विचार केला तर 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी ही नवीन पदभरती येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 23 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या टॉपिकवरती आपण पुढे बोलणारच आहोत, परंतु महत्त्वाचं असणार आहे जागा वाढ आणि त्यासोबत महत्त्वाचं अजून आपल्याला या पदभरतीची तयारी करण्यासाठी काय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देऊन घेतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, रेल्वेमधील ग्रुप डी या पदभरतीची तुम्ही तयारी करणार असाल 10वी पास किंवा 10वी पास प्लस ITI वरती, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देऊन घेतो मित्रांनो. हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनची असणार मित्रांनो, जे की तुम्ही ऑनलाईन आरामशीर ऑर्डर करू शकता. तुम्हाला कुठून घ्यायची त्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे. तर सर्वप्रथम पुस्तकाचं डेमो पेज तुम्हाला इथं दाखवून घेतो. बघा, यामध्ये तुम्हाला या टाईपची हे पुस्तक बघण्यासाठी भेटणार आहे. जसं की हे जीकेचं आपल्याला हे पुस्तक मी इथं ओपन करून घेतलेलं आहे. त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो. बघा, टॉपिकनुसार तुम्हाला इथं माहिती बघण्यासाठी भेटून जाईल, ज्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता, परीक्षेची व्यवस्थित तयारी करू शकता आणि थोडंसं पुढे आल्यानंतर लगेच तुम्हाला मागील जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेले होते ते केव्हाचे आहेत, कोणत्या वर्षी विचारले गेले होते, कोणत्या शिफ्टला, हे सर्व काही दिलेले आहेत. त्यांची उत्तरं वगैरे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील आणि त्यासोबत त्यांची काही स्पष्टीकरणासोबत माहिती देखील खाली बघण्यासाठी भेटून जाईल. तर या स्वरूपामध्ये हे सर्व पुस्तकं असणार आहेत मित्रांनो. हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनद्वारे आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही Amazon फ्लिपकार्टवरून हे पुस्तकं ऑर्डर करू शकता. यामध्ये रेल्वे पदभरती ग्रुप डी साठी हे सर्व पुस्तकं असणार आहेत. मॅथ्स साठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता, रिझनिंग साठी हे पुस्तक वापरू शकता, GK/GS साठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे सर्व पुस्तकं तुमच्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत चष्कू पब्लिकेशनद्वारे. तर तुम्ही या पुस्तकांचा नक्कीच लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आपल्या या पदभरतीसाठी. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे, जे पण महत्त्वाचं अपडेट आहे, त्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करूयात. तर बघा मित्रांनो, जो आपला मुद्दा महत्त्वाचा आहे की 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी इथं पदभरती येणार आहे मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला प्रत्येक युनिटनुसार आणि झोननुसार जागा दिलेल्या आहेत. त्यावरती आपण ऑलरेडी मागील व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा केलेलीच होती, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. बघा, यामध्ये आपल्याला संपूर्ण काही माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये युनिटनुसार झोननुसार कुठे किती जागा उपलब्ध आहेत सविस्तर माहिती दिली आहे. टोटल जर म्हटलं तर 32,438 जागांचा समावेश आहे. हे जे मागील नोटीस जारी झालं होतं मित्रांनो 18 तारखेला 18/12/2024 ला, तर नोटीसनुसार ही माहिती आहे. ठीक आहे. आणि आता जे शॉर्ट नोटिफिकेशन आलेले मित्रांनो, त्या माहितीनुसार अप्रॉक्स म्हटलेलं आहे 32,000 जागा असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील भरपूर जागांचा समावेश असणार आहे मित्रांनो. कारण यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे झोन येतो आणि त्याच्यामध्ये भरपूर जागा उपलब्ध आहेत. तर त्यानुसार महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी या पदभरतीची व्यवस्थित तयारी करायला सुरुवात करावी. ठीक आहे. तर यामध्ये जर विचार केला तर माझ्या वैयक्तिक माहितीनुसार या 32,000 जागा नसणार आहेत मित्रांनो. आता जाहिरात येताना 32,000च्या आसपास इथे जागा असतील अशा प्रकारचं सांगितलं जाईल, परंतु जेव्हा ऑनलाईन अर्ज भरून घेतले जातील किंवा परीक्षा व्हायच्या अगोदर या जागा अजून वाढणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याकडे आलेली आहे. बघा, जवळपास विचार केला तर या पदभरती मार्फत 50,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जातील असा माझा एक वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. आणि मागील जर विचार केला तर आपण मागील पदभरती झाली होती 2019 या वर्षी आणि तेव्हा जर म्हटलं तर तेव्हापासून ग्रुप डी या वर्गातील पदभरती झालेली नाहीये मित्रांनो. आणि आता जर म्हटलं तर जवळपास 4 ते 5 वर्षांनी पदभरती होत आहे, म्हणजे 2025 ला ही पदभरती सुरू होत आहे. आता याच्यानुसार जर विचार केला तर रेल्वे विभागामार्फत जी पण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्यानुसार मी सांगत आहे मित्रांनो. आता ग्रुप डी या वर्गातील पदे जे भरायची आहेत मित्रांनो, एकूण पदं जर म्हटलं तर 100. ठीक आहे. म्हणजे 100 म्हणजे 1,00,000 पदं रिक्त आहेत मित्रांनो ग्रुप डी या वर्गातील. ठीक आहे. 1,00,000 पदं रिक्त आहेत, परंतु त्यातली पदं किती भरली जात आहेत? 32,000 एवढी पदं भरली जात आहे. तर कमीत कमी 50% तरी पदं भरायला पाहिजे. ठीक आहे. आणि प्रत्येक रेल्वेची पदभरती येते तेव्हा पदसंख्या कमी
कमी असतात आणि एक्झाम होईपर्यंत त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट इथं वाढ होऊन जाते, हे आपल्याला देखील माहिती आहे. परत ते कोणतीही पदभरती बघा, पहिल्यांदी जी जाहिरात येते त्यामध्ये पदसंख्या कमी दिलेल्या असतात आणि अचानक पदसंख्या इथं वाढून दिल्या जातात आणि दुप्पट तिप्पट पदसंख्या वाढून दिल्या जातात. आता जर या पदभरतीचा विचार केला तर 1,00,000 पेक्षा जास्त जागा इथं भरायच्या आहेत ग्रुप डी या संवर्गातील, ठीक आहे. परंतु जाहिरात कितीची आली मित्रांनो, 32,000च्या आसपास, अप्रॉक्स इथं 32,000 दिलेलं आहे, ठीक आहे. आणि हीच जाहिरात आता कमीत कमी 50% तरी पदं भरली जातील, कारण यामध्ये 4 ते 5 वर्ष काय पदभरती झाली नाही मित्रांनो आणि 2025 ला ही पदभरती होत आहे डायरेक्टली. आणि त्याच्यानुसार जर विचार केला तर कमीत कमी 50% जागा म्हणजे 50,000 तरी या जागा भरल्या जातील 2025 या पदभरतीमध्ये, ठीक आहे. त्यामुळे तुमची तयारी आहे ती तुम्ही व्यवस्थित चालू ठेवा मित्रांनो. यामध्ये 100% जागा वाढ होणारच असा माझा तरी वैयक्तिक स्वतःचा अंदाज आहे मित्रांनो. आणि बाकीचं जेव्हा पण काही अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती दिलं जाईल, ठीक आहे. तशी जरी विचार केला तर 32,000 भरपूर मोठा आकडा आहे मित्रांनो, ठीक आहे. 10वी पास वाल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. आणि त्याच सोबत महत्वाचं म्हणजे यामध्ये जागा नक्कीच वाढ होणार आहे मित्रांनो. कमीत कमी 50,000 तरी जागा भरल्या जातील. तुम्ही नंतर बघा जेव्हा जाहिरात येईल, फॉर्म भरून घेतले जातील, परीक्षा व्हायच्या अगोदर इथं जागा वाढ नक्कीच होणार आहे मित्रांनो. त्यानुसार ग्रुप डी ची तुम्ही व्यवस्थित तयारी चालू ठेवा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जी तारीख आली आहे ती सुद्धा आपल्याला इथं सांगून घेतो मित्रांनो. बघा, जे ऑनलाईन अर्ज आहे तर ते 23/1/2025 पासून इथं सुरू होत आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 22/2/2025. अजून फुल नोटिफिकेशन आलेलं नाहीये मित्रांनो, हे शॉर्ट नोटिफिकेशन जारी झालेलं आहे मित्रांनो, त्याविषयी आपण इथं माहिती बघत आहोत. इथं आपल्याला पेमेंट वगैरे दिलेलं आहे, यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्त्यांचा समावेश असतो. हे बेसिक पेमेंट दिलेलं मित्रांनो. आता यामध्ये जर टोटल जर म्हटलं तर आपलं स्टार्टिंग पेमेंट आय थिंक इथं 25,000 ते 28,000 असणार आहे, ठीक आहे. 25,000 ते 28,000 किंवा 30,000 पर्यंत असेल आणि हे 30,000चं पेमेंट 1 ते 2 वर्षामध्ये लगेचच 40,000 पर्यंत जात असतं मित्रांनो, ठीक आहे. 1 ते 2 वर्षामध्ये इथं 40,000 पर्यंत तुमचं स्टार्टिंग पेमेंट असतं. वायची अट जर म्हटलं तर कमीत कमी 18 व ते जास्तीत जास्त 36 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट असते. यामध्ये जर विचार केला तर ओबीसी साठी 3 वर्ष, एससी एसटी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष, अशा प्रकारची सूट देखील असते आपल्याला यामध्ये. आणि बाकीची थोडीफार इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. जसं की यामध्ये जर विचार केला तर इथे बघा आपलं वय केव्हापासून कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, 1/7/2025 पासून. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कोविडचे 3 वर्ष सर्वांनाच यामध्ये सूट दिली जाणार आहे. यामध्ये 36+3, ठीक आहे. कोविडचे सुद्धा 3 वर्षाची सर्वांना इथं सूट दिली जाणार आहे मित्रांनो, हे देखील इथं सांगितलेलं आहे, ठीक आहे. आणि पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला ऍप्लिकेशन फी इथं त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. जनरल ओबीसी यामध्ये जर विचार केला तर म्हणजेच खुला प्रवर्गासाठी 500 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी किंवा एससी एसटी फिमेल या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे, 250 रुपये फीज इथं असणार आहे, ठीक आहे. त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे आणि इथं झोननुसार इथं वेबसाईट वगैरे दिलेल्या आहेत. आपल्याला मुंबईची इथं वेबसाईट दिसेल, कोलकाता आणि इतर आपल्याला जेवढे पण झोन आहेत त्याच्याविषयी इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यांची ऑफिशियल वेबसाईट इथं दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता, ठीक आहे. तर ऑनलाईन अर्ज आता पुढील महिन्यामध्ये लगेच सुरू होत आहे मित्रांनो. जागा 100% वाढणार आहेत, त्यामुळे तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा, ठीक आहे. आता यामध्ये जर विचार केला तर सांगितल्याप्रमाणे 50,000 पेक्षा जास्त जागांसाठी पद भरती होणार असल्याचं अपडेट आलेलं आहे. आणि आता जेव्हा जाहिरात येईल तेव्हा 32,000च्या आसपास इथं जागा दाखवल्या जातील, ठीक आहे. आणि जागा वाढ 100% नक्की होणार मित्रांनो, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा मित्रांनो. या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.